हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर लर्निंग प्लॅटफॉर्म. आय एम युअर मॅथमॅटिक्स मेंटर गणेश कुंभारे. तर आजच्या क्लासमध्ये आपण जो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि तुमच्या काय म्हणू आपण त्याला पेपरचा एक विनर चॅप्टर बनवू शकतो, जो तुम्हाला पेपरमध्ये विनर बनवू शकतो असा एक चॅप्टरचं नाव आहे मॅट्रायसेस. एकदम बेसिक पासून आपण पाहणार आहे. जे काही मुलं आता सप्लिमेंटरीची तयारी करते यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं चॅप्टर आहे. तर मग पाहून घ्या. एकदम बेसिकली आपण जाणार चॅप्टरचं नाव आहे बांधो मॅट्रायसेस. वन ऑफ द इम्पॉर्टंट असं चॅप्टर आहे. ठीक आहे ना. मॅथमॅटिक्स फर्स्टचा आपला चॅप्टर याचं नाव आहे मॅट्रायसेस. लेक्चर नंबर 1 आहे आजचं याचं. चला तर पॉईंटला आपण स्टार्ट करूयात. पहिले आपण स्टार्ट करू डेफिनेशन काय असते मॅट्रायसेसची पाहून घ्या. तर माझ्याकडे काहीतरी एलिमेंट असतील, माझ्याकडे काहीतरी नंबर असतील बाळांनो. त्यांना काय करायचं, एम रोज मध्ये आणि एन कॉलम मध्ये रिप्रेझेंट करणे, दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अ मॅट्रायस असं त्याला म्हणणार आपण. काय म्हणते डेफिनेशन पाहून घ्या आता. रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एम एन नंबर्स ऑफ mn numbers in m rows and n column enclosed in the bracket. हा ब्रॅकेट असेल, एक तर स्क्वेअर ब्रॅकेट सारखा फॉर्म असेल किंवा सर्क्युलर ब्रॅकेट वाला फॉर्म असेल, दॅट इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. या फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे सर माझ्याकडे काहीतरी एलिमेंट असतील, त्या एलिमेंटला काय करायचंय, एम रोज मध्ये आणि एन कॉलम मध्ये रिप्रेझेंटेशन करणं, दॅट रिप्रेझेंटेशन आणि त्या नंबरला क्लोज करायचं. एक तर सर्क्युलर ब्रॅकेट मध्ये क्लोज करा किंवा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये क्लोज करा. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज ए मॅट्रिक्स. ठीक आहे ना. मग हा यम काय शो करतो इथे, तर हा जो यम असतो ना बाळांनो, हा यम तुम्हाला रोज शो करतो. काय शो करतो, रोज. आणि हा जो यन आहे ना, हा काय शो करतो मला सांगायचे पटकन, कॉलम शो करतो. तर यम रोज आणि एन कॉलम. सर हे रोज म्हणजे ते वाला रोज नाही, हा गुलाबाचं फुलवालं ते नाहीये. ठीक आहे ना. त्यानंतर फेब्रुवारी महिना, बापा 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 दुपट कार्यक्रम आहे आपला सगळा. ठीक आहे ना. याला म्हटलं आपण एम रोज आणि याला म्हणणार आपण एन कॉलम. यामध्ये आपण जे काही रिप्रेझेंटेशन करतो, दॅट कंडिशन इज कॉल्ड द मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय एम क्रॉस एन. याला एम क्रॉस एन नी काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. रीड कसं करणार आपण याला, रीड ऍज एम बाय एन च्या फॉर्म मध्ये याला आपण रीड करणार. त्यानंतर मॅट्रायसेस आर जनरली डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर्स ए बी सी डी अँड एलिमेंट जे असतील बाळांनो त्यामध्ये, ते एलिमेंट आपण स्मॉल लेटर लिहितो, ए आय जे, ए आय आणि जे. हा ए जो असेल ना, हा ए तुमचा एलिमेंट असेल बाळांनो. आय जो असेल ना, तर आय तुम्हाला दाखवेल रोज. आय काय शो करतो, रोज शो करतो. आणि जे जो असेल ना बाळांनो, हा काय शो करतो, कॉलम शो करतो. काय शो करतो, कॉलम शो करत असतो. एलिमेंट्स आर डिनोटेड बाय द ए आय जे, बी आय जे, सी आय जे, ETC. दॅट इज ए आय जे इज द एलिमेंट इन द ith रोज अँड jth कॉलम ऑफ द मॅट्रिक्स. आता याला जर थोडस काळजीपूर्वक जर रिप्रेझेंट करायचा प्रयत्न जर केलाय, मी तुम्हाला सांगतो की नेमकी मॅट्रिक्स कशी असते हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सपोज मी एक ए नावाची मॅट्रिक्स घेतो बाळ. अशी एक मॅट्रिक्स आपण त्यामध्ये घेणार आहे. काय असते कंडिशन पाहून घ्या आता. ही जी मॅट्रिक्स असते ना बेटा, तर मॅट्रिक्स अशी असते, ए आय जे च्या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स असते. ठीक आहे ना. इथे असणार यम क्रॉस एन अशी असणार तुमची मॅट्रिक्स. मग एलिमेंट आपण रिप्रेझेंट कसे करणार, तर बघून घ्या बाळ. इथे रिप्रेझेंट आपण कसे करणार. इथे मला A11 हा पहिला रो, A12 त्यानंतर A21 आणि A22. ठीक आहे ना. आता ही जी आडवी लाईन आहे याला आपण रो म्हणणार बाळांनो. काय नाही, त्याला आपण रो. ठीक आहे ना. मग हा जो रो आहे याला म्हणणार आपण R1. याला काय म्हणायचं आपण, R1 असं म्हटलं जातं. त्यानंतर ही जी आडवी ओळ आहे याला आपण R2 म्हणणार, याला आपण रो 2 म्हणणार, याला म्हणणार आपण R2. ठीक आहे ना. त्यानंतर इथे ही जी उभीवाली लाईन आहे, या उभ्याला पहिल्या लाईनला आपण C1 दॅट इज अ कॉलम म्हणणार आपण. याला म्हणणार आपण कॉलम, याला C1 म्हणणार. आणि हा जो असेल याला आपण C2 म्हणणार. मग मी जर तुम्हाला म्हटलं की यामध्ये एकूण रोज किती आहेत, तर जे रोज आहेत, नंबर ऑफ रोज जे आहेत, तर नंबर ऑफ रोज माझ्याकडे 2 आहेत. नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत बाळांनो, तर नंबर ऑफ कॉलम्स किती माझ्याकडे 2 आहेत. मग याची ऑर्डर आपण लिहिणार तरी कशी, याची ऑर्डर कशी लिहायची बाळांनो आपण, तर मला सांगा. रोज शो कोण करणार माझ्याकडं, यम शोज करणार. कॉलम को शोज करणार बाळांनो माझ्याकडं, तर कॉलमला एन शोज करणार. म्हणजे एम क्रॉस एन. तर एम ची व्हॅल्यू 2 आहे, एन ची व्हॅल्यू 2 आहे. तर ही जी मॅट्रिक्स आहे, ही मॅट्रिक्स किती ऑर्डरची आहे, तर इट्स ऑर्डर्ड इज ए 2x2 ची मॅट्रिक्स. ही कोणती मॅट्रिक्स आहे बाळांनो, 2x2 ची मॅट्रिक्स असं याला म्हटलं जातं. कळलं इथपर्यंत. आता इथे हा जो एलिमेंट आहे A11 वाला, तर हा पहिला वन काय म्हणतो की रो कोणता आहे, कोणत्या रोज मध्ये आहे,
दुसरा वन काय म्हणतो की नेमका कोणत्या कॉलम मध्ये आहे. म्हणजे हा जो A11 आहे, A11 हा तुम्हाला त्या एलिमेंटची पोझिशन सांगायचं काम करतो की तो एलिमेंट मॅट्रिक्स मध्ये कोणत्या पोझिशनला असेल हे सांगायचं काम हा नंबर तुम्हाला करणार आहे. मग मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे A21 आहे, तर हा दुसऱ्या रो मध्ये आहे, सेकंड रो मध्ये आहे आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे. या फॉर्मॅट मध्ये ही मॅट्रिक्स काय केली जाते बाळांनो, इथे रिप्रेझेंट केली जाते. दिस इज अवर रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॅट्रिक्स. या फॉर्मॅट मध्ये मॅट्रिक्सला काय करत असतो आपण, रिप्रेझेंट करत असतो. आता 3x3 ची मॅट्रिक्स घेऊयात बाळांनो. बी नावाची एक मॅट्रिक्स घेतो. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. चालेल बाळांनो. तर याची ऑर्डर तुम्ही मला सांगाल, कमेंट मध्ये सांगा पटकन याची ऑर्डर किती असेल बाळांनो. प्लीज कमेंट मध्ये प्रत्येकाचा आन्सर आला पाहिजे. सांगा कमेंट मध्ये काय नाही आन्सर, ऑर्डर किती बाळांनो मला सांगायचे पटकन. 3x3 ची आहे. मी तुम्हाला विचारतोय बाळांनो, इथे नंबर ऑफ रोज किती आहेत आणि इथे नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, इतकं जर मला तुम्ही सांगितलं तर कमेंट मध्ये पटापट फेकून मारा बाळांनो मला की गुरुजी या ठिकाणी नंबर ऑफ रोज 3 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम सुद्धा 3 आहेत. म्हणून याची जी ऑर्डर आहे, ती ऑर्डर किती भेटली बाळांनो मला इथे 3x3 ची ऑर्डर भेटली. अपेक्षा करतो की आयडिया पूर्ण क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे ना. अपेक्षा करतो की सगळ्या आयडिया तुमच्या क्लिअर झाल्या असतील. रोज काय असतो आणि कॉलम काय असतो. याच्यामध्ये रोज किती आहेत तर 3 आहेत. त्याच्यामध्ये कॉलम्स किती आहेत तर 3 आहेत. ठीक आहे ना. चालेल. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात, अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. तर अल्जेब्रा म्हणजे काय की ज्यामध्ये आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ठीक आहे ना, मॅट्रिसेस मध्ये डिव्हायडेशन होत नसतं बाळांनो. यामध्ये 3च कंडिशन्स आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. ऍडिशन सबट्रॅक्शन जनरली आपण डायरेक्ट एलिमेंट टू एलिमेंट काय करत असतो, ऍडिशन करत असतो. बघून घे एकदा पहिला मुद्दा इथे ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स बघून घेऊ बाळांनो आपण इथे ऍडिशन कशी होते. जर समजा माझ्याकडे ए नावाची मॅट्रिक्स आहे तर अशी लिहितो बाळांनो मी A, B, C आणि D. त्यानंतर बी नावाची मॅट्रिक्स घेतो बाळ मी इथे घेणार मी P, Q, R आणि S अशी मॅट्रिक्स आहे माझ्याकडं. यांची मला ऍडिशन करायची. तर ऍडिशन करता वेळेस काहीच नाही बाळांनो, सरळ सरळ एलिमेंटची काय करायची, ऍडिशन करायची. तर कशी होती एलिमेंटची ऍडिशन, सर या ए ची ऍडिशन काय करा, पी च्या बरोबर करा. म्हणजे काय नाही इथे A प्लस P. या बी ची ऍडिशन Q बरोबर करा. म्हणजे काय नाही इथे B प्लस Q. सी ची ऍडिशन R बरोबर C प्लस R आणि D ची ऍडिशन S बरोबर. याला म्हणायचं आपण ऍडिशन. जशी ऍडिशन केली तशीच सेम टू सेम सबट्रॅक्शन सुद्धा सेम टू सेम मेथडनी केलं जातं बाळांनो. सेम टू सेम मेथडनी सबट्रॅक्शन सुद्धा केलं जातं. ठीक आहे ना. म्हणजे जर मी एखादा एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ए नावाची मॅट्रिक्स घेतो 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे ना. आणि बी नावाची मॅट्रिक्स घेतो बाळांनो मी इथे 1, 3, 5 आणि 6. ठीक आहे. मला इथे ए प्लस बी करायचा, कोण करायचा मला इथे ए प्लस बी. आता जर मी इथे ए प्लस बी करायचा प्रयत्न, आन्सर काढणं मला सांगा पटकन इथे. सर 1 प्लस 1 नंतरची व्हॅल्यू 2 प्लस 3, 2 प्लस 3 नंतरची व्हॅल्यू 3 प्लस 5, 3 प्लस 5 आणि नंतरची व्हॅल्यू 4 प्लस 6. ठीक आहे. यावरनं मला सांगा ए प्लस बी इथे आन्सर किती भेटणार, 2, 5, 8 आणि 10 ही झाली बाळांची ऍडिशन. सबट्रॅक्शन सुद्धा सेम टू सेम मेथडनी केलं जातं. यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला डाऊट नसला पाहिजे. ओके. सबट्रॅक्शन सुद्धा सेम टू सेम मेथडनी करतात. चालेल. ऍडिशन सबट्रॅक्शन ऑलरेडी 11th ला चॅप्टर होता, त्यामुळे असं काही खूप मध्ये डिटेल जाण्याची गरज नाहीये. ठीक आहे ना, डिटेल मध्ये जाणार नाही. ठीक आहे ना. पण मल्टिप्लिकेशन तुम्हाला प्रॉपरली शिकवतो. लक्ष द्या आता मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं. मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे ना. मला मॅट्रिक्सचं काय करायचं बाळांनो, इथे मल्टिप्लिकेशन करायचं. तर कसं असते मल्टिप्लिकेशन, प्लीज सर्वांनी काळजीपूर्वक माझ्याकडे लक्ष द्यायचं. आता अवघड पार्ट आहे, समजायला अवघड आहे, थोडंसं लक्ष द्यायचं. समजा ए नावाची मॅट्रिक्स आहे, काय दिली तर A, B, C आणि D. आणि बी नावाची मॅट्रिक्स आहे, ती असेल माझ्याकडे पुन्हा तीच घेतो P, Q, R आणि S. ठीक आहे ना. काय करायचं पाहून घ्या. सर फर्स्ट रो and first column. काय नाही ते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम नंतर फर्स्ट रो
तर सेकंड कॉलम बरोबर, कोणाबरोबर? सेकंड कॉलम बरोबर. अशीच सेम टू सेम कंडिशन करायची. कोणाबरोबर? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, असं यामध्ये मल्टिप्लिकेशन केलं जातं. इथे मला काय काढायचं? ए इंटू बी मला काढायचं आहे. मला इथे ए त्याला इंटू मध्ये बी काढायचं. तर ए ची मॅट्रिक्स ए बी सी आणि डी, त्यानंतर बी मॅट्रिक्स काय येणार त्याला इंटू मध्ये? पी क्यू आर आणि एस यांचं करणार मी मल्टिप्लिकेशन. तर कसं आहे मल्टिप्लिकेशन पाहून घ्या एकदा. ए इंटू बी मध्ये येणारी कहाणी. तर पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम म्हणजे ए ची मल्टिप्लाय पी बरोबर, म्हणजे काय येणार इथे? ए त्याला इंटू मध्ये पी प्लस, तर बी चं मल्टिप्लाय आर बरोबर, तर बी त्याला इंटू मध्ये आर, मध्ये साईन प्लस लावावं लागतं बाळांनो. मध्ये साईन कोणतं लावावं लागतं? प्लस लावावं लागतं. चला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, फर्स्ट रो सेकंड कॉलम घ्या. तर ए त्याला इंटू मध्ये क्यू आहे प्लस बी त्याला इंटू मध्ये एस आहे, असं करावं लागेल तुम्हाला. नंतर काय करायचं? सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे सी त्याला इंटू मध्ये पी भेटला प्लस, नंतर डी त्याला इंटू मध्ये आर, डी त्याला इंटू मध्ये आर, काय वाढलो इथे? डी त्याला इंटू मध्ये आर. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम, इथे सी क्यू भेटणार आणि प्लस इथे काढणार डी एस भेटणार. हे झालं तुमचं इथे मल्टिप्लिकेशन. या फॉर्मॅटमध्ये मल्टिप्लिकेशन या क्वेश्चनचं केलं जातं. चला एक एक्झाम्पल्स घेतो, एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना? एक एक्झाम्पल घेतो. ए नावाची मॅट्रिक्स घेतो 1 2 3 आणि 4. त्यानंतर बी नावाची मॅट्रिक्स घेतो बाळांनो इथे 3 4 2 आणि 1 अशी मॅट्रिक्स याच्यामध्ये घेतली मी. मला काय करायचं इथं? ए क्रॉस बी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी करायचा. मी काय बोललो होतो? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 1 त्याला इंटू मध्ये 3, 1 त्याला इंटू मध्ये 3 आणि 2 त्याला इंटू मध्ये 2 असं करावं लागेल बाळांनो मला. म्हणजे काय म्हटलं? 1 त्याला इंटू मध्ये 3 प्लस 2 त्याला इंटू मध्ये 2. ठीक आहे ना? प्लस काय म्हटलं? 2 त्याला इंटू मध्ये 2. आता काय करा? फर्स्ट रो सेकंड कॉलम करा. म्हणजे काय येणार? 1 इंटू 4, 1 त्याला इंटू मध्ये 4, नंतर मधलं साइन प्लस 2 त्याला इंटू मध्ये 1, 2 त्याला इंटू मध्ये 1. ठीक आहे? आता काय करा? सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे 3 त्याला इंटू मध्ये 3 प्लस 4 त्याला इंटू मध्ये 2, 3 त्याला इंटू मध्ये 3, 4 त्याला इंटू मध्ये 2, नंतर 3 इंटू 4, 3 इंटू 4 प्लस 4 इंटू 1 असं या क्वेश्चनला मल्टिप्लाय केलं जातं. यावरनं मला सांगा ए त्याला इंटू मध्ये बी किती भेटते? व्हॅल्यू चेकआउट करा एकदा. तर मला सांगा 3 1 3, 3 प्लस 4 नंतरची व्हॅल्यू 4 प्लस 2 इथलची व्हॅल्यू 9 प्लस 8 इथलची व्हॅल्यू 12 प्लस 4. ओके. त्यानंतर ए त्याला इंटू मध्ये बी मला भेटणारे व्हॅल्यू किती भेटते बघा? 4 आणि 3 7 झाले, 8 आणि 2 6 झाले, 9 आणि 8 17 झाले आणि 12 आणि 4 16 झाले. तर असं होतं बाळांनो यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. अपेक्षा करतो की पॉइंट क्लिअर झाला असेल, अपेक्षा करतो की आयडिया क्लिअर झाल्या असतील. एक एक कंडिशन समजून घेण्याचा प्रयत्न करा. मल्टिप्लिकेशन करता वेळेस या फॉर्मॅटमध्ये यांचं काय केलं जातं? मल्टिप्लिकेशन केलं जातं. ठीक आहे ना? चला सांगा, प्रत्येकाला क्वेश्चन समजला का? सांगा पटकन. प्रत्येकाला क्वेश्चन पॉइंट समजला का? समजला असेल, नसेल तरी चला एकदा पुन्हा एक एक्झाम्पल घेतो बाळ तुमच्यासाठी. पुन्हा एक एक्झाम्पल घेतो. तर एक्स इज इक्वल टू एक एक्झाम्पल घेतो मी. समजा 1 -2 3 आणि -2 आहे. त्यानंतर वाय नावाची मॅट्रिक्स आहे बाळांनो माझ्याकडं. वाय नावाची मॅट्रिक्स -3 2 3 आणि 1 आहे. अशी मॅट्रिक्स आहे बाळांनो माझ्याकडे. याला काय करायचं? मला मल्टिप्लाय करायचं आहे. तर काय नाही ते मला सांगा. एक्स त्याला इंटू मध्ये वाय, त्याला एक्स त्याला इंटू मध्ये वाय लिहायचा. तर काय येणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर 1 इंटू -3 इथं -3 बनणार बेटा. 2 -2 इंटू 3 म्हणजे इथे बनणार माझ्याकडे मायनस, आपण प्लस करायचो. 3 दोन्ही 6 बनतील बाळांनो इथं. ठीक आहे ना? आता फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 आन्सर 2 बनला. त्यानंतर प्लस करतो 2 इंटू -1 दिस कंडिशन ऑफ -1 भेटला, -2 भेटला बाळांनो मला इथे. आता काय करा? या 3 न या ब्रॅकेटला सॉरी या सेकंड रोनी फर्स्टला मल्टिप्लाय करा. तर -9 भेटतो, त्यानंतर -6 भेटतो. नंतरची कहाणी मल्टिप्लाय इथे भेटणार 6 -2. ठीक आहे? याला सॉल्व्ह करा. एक्स इंटू वाय इज इक्वल टू व्हॅल्यू -9 0 त्यानंतर -15 आणि इथे भेटणार 4. तर हे भेटलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. ठीक आहे?
एकूण एकंदरीत आयडिया क्लिअर झाल्यात का मला सांगा पटकन. ठीक आहे ना, सर्वांच्या आयडिया क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा. ठीक आहे, चला आता आता इथे पाहायचं मला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे ना, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय असते तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना, लक्ष द्या इकडं. सोल्युशन मध्ये जो पहिला क्वेश्चन तुम्हाला गिव्हन आहे, फर्स्ट वाला क्वेश्चन काय दिला इथे, ए इज इक्वल टू 1 0 -1 आणि 3. याच्यावर अप्लाय काय करायचं मला, याच्यावर मला अप्लाय जे करायचं ऑपरेशन, त्या ऑपरेशनचं नाव आहे R1. दोन्ही साइड वाला एरो आहे, याला R2 असं म्हटलं जातं. याचा जो मिनिंग आहे, याला म्हणतो आपण इंटरचेंज. याला काय म्हणायचं आपण, इंटरचेंज. याला आपण इंटरचेंज म्हणणार. काय म्हणणार बेटा आपण याला, इंटरचेंज. म्हणजे R1 आणि R2 ला काय करायचं, इंटरचेंज करायचं. तर हा तुमचा R1 आहे आणि हा तुमचा कोरेवानो R2 आहे. याला काय करायचं, इंटरचेंज करायचं. तर ए हे साईन आहे वानो इंटरचेंज साठी, दिस इज अ साइन ऑफ इंटरचेंज. ठीक आहे ना, काय भेटतं याच्यामुळं, रोला कॉलमच्या ठिकाणी आणि कॉलमला रोच्या, सॉरी दोन्ही रोला R1 ला R2 च्या ठिकाणी आणि R2 ला R1 च्या ठिकाणी लिहायचं. -1 3 नंतर 1 आणि 0. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन काय होतो बाळांनो, इथे सॉल्व्ह केला जातो. ठीक आहे ना, संपला आपला आन्सर इथे. असं नवीन असं काही लय मोठं जुगाड वापरावं लागतं असं काहीच नाही आहे. ठीक आहे, याला म्हटलं आपण इंटरचेंजेस. ठीक आहे, तर याला कसं रीड करणं, याला आपण म्हणायचं R1 चेंजेस. याला म्हणणार आपण R1 चेंजेस. याला काय म्हणायचं आपण, R1 चेंजेस असं याला म्हटलं जातं. याला म्हणणार आपण R1 चेंजेस असं याला काय म्हणतो आपण, रिप्रेझेंट करत असतो. चला आता सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलाय काय बघा बरं इथे. तर बी दिलाय, काय करायचं बी मध्ये, 1 -1 आणि 3 नंतर 2 5 आणि 4. यावर जे काय ऑपरेशन तुम्हाला अप्लाय करायचंय ते ऑपरेशन काय दिलं पाहून घ्या इथे एकदा. गुरुजी R1 R1 चेंजेस R1 मायनस ऑफ R2. ठीक आहे ना, एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, की सर जो पहिले लिहिलेला असतो इथं, पहिले हा जो दिलेला असतो ना, याच्यावरच ऑपरेशन अप्लाय करायचं. ठीक आहे ना, R1 दिलाय ना, तर R1 वर अप्लाय करायचं, R2 जसा आहे तसा ठेवून द्यायचा. काय म्हणतो बघा, इथे जो कोणी पहिले तुम्हाला दिलेला असेल, फर्स्ट टाइम जो कोणी तुम्हाला दिलेला असेल, त्याच्यावरच ऑपरेशन अप्लाय करायचं. सर असं तुम्ही का म्हणायला लागले, बराच वेळेस आपल्याला इथे R1 मायनस R2 असं इतकंच दिलं जातं. पण याच्यावरनं समजत नाही की सर नेमका चेंज कोणामध्ये करायचा, R1 मध्ये चेंज करू की R2 मध्ये चेंज करू. मग पहिले कोण दिला, R1 दिलाय ना, तर R1 वर काय करा, चेंज करा बघा. R1 मध्ये चेंज करा. कोणामध्ये चेंज करता, R1 मध्ये चेंज करता. R2 ऍज इट इज ठेवा, ठेवा. काय करायचं याला, तो जसा आहे तसाच त्याला काय करायचंय, रिप्रेझेंट करायचंय बाळांनो. ठीक आहे ना, मग काय नाही मला सांगा, R1 मध्ये आपण चेंज करणार, तर R2 तुमचा जसा आहे तसा ठेवून द्या. मला सांगा इथे काय येणार कंडिशन, बी इंटरचेंजेस. आता प्लीज सर्वांनी काळजीपूर्वक, चेंज कोणामध्ये, R1 मध्ये, तर R2 जसा आहे तसा, तर 2 5 आणि 4 जसा आहे तसा ठेवून दिला मी. आता चेंज कोणामध्ये, R1 मायनस R2 करायचा, तर R1 मायनस R2 म्हणजे बघा, हा बघा या दोघांवर ऑपरेशन मी अप्लाय करणार आहे, हे दोघं जण. ठीक आहे ना, म्हणजे काय म्हणते कंडिशन पाहिजे, R1 ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस R2 किती आहे 2. आन्सर किती भेटलो, -1. जे आन्सर भेटेल ना ते आन्सर काय करायचं मला, जे आन्सर भेटेल ना ते आन्सर काय करायचं ते लिहायचं. मला आन्सर भेटलं मला -1. चालेल का. आता इथे पहा बरं, -1 आणि -5 आन्सर किती भेटणार इथे, -6. इथे पहा बरं बाळांनो, इथे काय येणार 3 - 4 आन्सर किती भेटणार इथे, -1. हे तुमचं फायनल आन्सर. हे काय भेटलं बाळांनो, मला आपलं फायनल आन्सर भेटलं. अशा फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चन्सला काय करत असतो आपण, सॉर्ट आउट करत असतो, सॉल्व्ह केलं जाते बाळांनो. आता बघा इथे डबल कसं काय झालं बाबांनो हे, व्हॉट इज दिस, दोन्ही क्वेश्चन सेम टू सेम. चालेल, चला आता ठीक आहे ना. आता इथे काय करायचं, याला म्हणायचं आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असते तरी काय, पहिले ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे ए नावाची मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स मध्ये काय असेल बाळांनो,
ए बी सी आणि डी अशी काहीतरी कंडिशन आहे माझ्याकडे. चालेल का? आता ही जी आहे ए आणि डी याला म्हणायचं आपण डायगोनल एलिमेंट. काय म्हणायचं याला आपण? डायगोनल एलिमेंट असे यांना म्हटलं जातं. काय म्हणायचं याला आपण? डायगोनल एलिमेंट. ठीक आहे ना? आता याचं म्हणणं आहे की अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे काय, की जे डायगोनलच्या वरचे एलिमेंट आहेत का हे नॉन झिरो असले पाहिजे. काय असले पाहिजे? हे नॉन झिरो असले पाहिजे आणि हे काय असले पाहिजे? झिरो असले पाहिजे. ठीक आहे ना? म्हणजे तुम्हाला सांगायची कंडिशन जर झाली की सर डायगोनलच्या वरचे नॉन झिरो, डायगोनलच्या वरचे नॉन झिरो आणि डायगोनलच्या खालचे काय असले पाहिजे? झिरो असले पाहिजे. याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग सर ती मॅट्रिक्स दिसते कशी? तर बाळांनो ती मॅट्रिक्स अशी दिसते. कशी दिसते पाहून घ्या. तर देखने में कैसी है? सुंदर है बेटा, सुंदर आहे, टेन्शन ना घेऊ. ठीक आहे ना? नॉन झिरो म्हणजे या ठिकाणी बी असेल, या ठिकाणी काय असेल पाहून घ्या. इथं असेल ए, इथं असेल डी आणि या ठिकाणी झिरो असेल. ठीक आहे ना? या ठिकाणी काय असेल आपल्याकडं? झिरो असेल. तर मला काय करायचं? यूज द सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट इन टू द अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय करायचं? मला इथे कन्व्हर्ट करायचंय बाळांनो. ठीक आहे ना? ही त्यामध्ये असलेली कंडिशन. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा सोल्युशन मध्ये काय येणार आहे ते कंडिशन. सांगा ए नावाची मॅट्रिक्स काय दिली मला इथे? ए नावाची मॅट्रिक्स दिली मला इथे 1 2 3 आणि 4. माझं पहिलं काम काय आहे? माझं पहिलं काम काय बाळांनो? की मला या ठिकाणी काय आणायचं आहे? झिरो आणायचा. माझं पहिलं काम आहे मला इथे झिरो आणायचा. मग या ठिकाणी झिरो आणण्यासाठी आपण युज कोणाचा करणार? R1 चा युज करणार. मी काय करतो? इथं अप्लाय करतो बाळांनो. काय करतो? मी इथं अप्लाय करतो. काय करणार पाहून घ्या. सर चेंज कोणामध्ये करायचं? R2 मध्ये चेंज आहे. रो नंबर कोणता? सेकंड नंबर रो आहे. ते काय करू इथे? R2 मायनस. कसं होईल बाळांनो बघून घ्या इथं. तर मी वापर कोणाचा करतोय? 1 चा. खाली कोण आहे माझ्याकडे? 3. आता जर मी या दोघांची सबट्रॅक्शन केलं तर आन्सर मला 0 भेटते. पण कधी? सर इथे जर मी 3 आणला तर इथे 3 मायनस 3 आन्सर 0 येईल का नाही बाळांनो? मी काय करतो? इथे 3 ने मल्टिप्लाय करतो ना बेटा. ठीक आहे ना? याला मी काय करतो? 3 ने मल्टिप्लाय करतो. जसं मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर थ्राईस ऑफ इथे R1 हे ऑपरेशन आपण काय करणार? इथे अप्लाय करणार. समजलं? इथपर्यंत काही अडचण आहे? तर काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. ए चेंजेस काय ना कंडिशन? सर R2 मध्ये चेंज जो पहिला असतो का? पहिल्यामध्ये चेंज आहे. तर R1 मध्ये काही चेंज नाही. R1 जसा ठेवून द्या. 1 आणि 2 ठेवला. चालेल का? आता इथे चेंज आहे. काय कंडिशन पाहून घ्या. सर R2 ची व्हॅल्यू किती? 3 मायनस 3 त्याला इंटू मध्ये 1. आन्सर किती बनलं इथं? 0. तर या ठिकाणी जे आन्सर बनलं मला इथे बनला मला 0. चालेल. आता पुढची कहाणी. पुढे कोण आहे बघा. सर R2 ची व्हॅल्यू इथे बघा. इथे किती? R2 माझ्याकडे 4 आहे. मधलं साइन मायनस. R1 किती आहे? 2. त्या R1 ला कितीने मल्टिप्लाय केला आपण? 3 दुनी 6 म्हणजे 4 मायनस 6. आन्सर किती भेटलं मला इथे? -2. आन्सर किती भेटलं मला इथे? -2. दिस इज अवर रिक्वायर्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ही जी मॅट्रिक्स आहे बाळांनो ही कोणती मॅट्रिक्स आहे माझी? तर ही मला भेटलेली अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तर अशा फॉर्मॅट्स मध्ये हे क्वेश्चन्स काय होतात बाळांनो? सगळे माझ्याकडे सॉल्व्ह होतात. ठीक आहे ना? म्हणजे एकदम इझी पीझी लेमन स्क्विझी सगळे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना? या फॉर्म मध्ये जर तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्याकडनं सॉल्व्ह होतील. रो ऑपरेशन अप्लाय करता येणं तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ऍक्च्युअली मध्ये रो ऑपरेशन नावाचा पार्ट आपण ऑलरेडी 11वीला होता आपल्याला. ठीक आहे ना? 11वीला हा पार्ट जो आहे आपण 11वीला पूर्णच्या पूर्ण लर्न केला होता. आपण शिकलो होतो. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला असं की खूप मोठी अडचण असायला पाहिजे किंवा त्रास असायला पाहिजे असं काहीच नाहीये. पण तुमचं मेहनत करणं, प्रॅक्टिस करणं हे तुमचं काम आहे. जोपर्यंत प्रॅक्टिस तुम्ही करणार नाही तोपर्यंत क्वेश्चन्स तुम्हाला जमणार नाहीत बाळांनो. ठीक आहे ना? सगळा खेळ इथं प्रॅक्टिसचा आहे. सगळा खेळ इथे काय मला सांगा पटकन? प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुम्हाला प्रॉपरली तुमच्या भाषेमध्ये समजेल अशा फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय बाळांनो. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे अशा फॉर्मॅटमध्ये काय होतो आपल्याकडे सॉल्व्ह होत असतो. याला म्हणायचं आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं याला म्हटलं जातं. ठीक आहे. चालेल. चला नेक्स्ट नंबरच्या क्वेश्चनला जाऊयात. काय दिला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघून घ्या एकदा. ठीक आहे ना? लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा व्हेरी IMP आहे. ठीक आहे ना? कन्वर्ट इट इनटू द आयडेंटिटी मॅट्रिक्स युझिंग द सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. तर मला काय करायचं इथे रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये याला कन्वर्ट करायचंय. परंतु काय दिली कहाणी बाळांनो माहितीये का? याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय करायचं? याला कन्वर्ट करायचं.
मग सर आता नेमकी आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असते, कशा पद्धतीने आयडेंटिटी मॅट्रिक्स असते तुम्हाला सांगतो बेटा, लक्ष द्या इकडं. आयडेंटिटी मॅट्रिक्स कशी असते बाळांनो माहिती का, ठीक आहे ना. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स अशी असते बाळा, कशी असते बघून घ्या. 1001 या फॉर्मॅटमध्ये असते. ही झाली तुमची 2x2 ची आयडेंटिटी मॅट्रिक्स. 3x3 ची आयडेंटिटी मॅट्रिक्स कशी असते माहिती का, 100 010 001 या फॉर्म मध्ये ही 3x3 ची आयडेंटिटी मॅट्रिक्स असते. आता हिला काय करायचं, मला ट्रान्सफर करायचं, तर लक्ष द्या इकडं, ठीक आहे ना. सोल्युशन मध्ये काय लिहिणार मी ते सांगा पटकन. तर A इज इक्वल टू मॅट्रिक्स माझ्याकडे काय मिळतं, 1 -1 2 आणि 3 या फॉर्मॅटमध्ये ही क्वेश्चन्स मला इथे भेटणार आहे. आता पहिलं काम काय, आपलं इथं 1 आहे, नो प्रॉब्लेम, या ठिकाणी मला 0 आणायचं, इथे मला 0 आणायचं आहे. मग आपण अप्लाय काय करणार मला सांग, इथे आपण अप्लाय करूयात बाळांनो. कोणामध्ये चेंज आहे, तर R2 मध्ये चेंज करायचा. कोणामध्ये, R2 मध्ये. कसा करू R2 मध्ये चेंज, R2 चेंजेस R2 मायनस ट्वाइस ऑफ R1 करू बेटा, ठीक आहे ना. म्हणजे A चेंजेस टू काय भेटते मला सांगायचे, 1 -1 ऍज इट इज, या ठिकाणी बनणार 0, ठीक आहे ना. R2 ची व्हॅल्यू किती इथं बघा आता, तर इथली व्हॅल्यू 3 आहे. इथे व्हॅल्यू किती मला सांगा पटकन, 3 आहे. नंतर -2 त्याला इंटू मध्ये R1 ची व्हॅल्यू किती इथं, -1 आहे. म्हणजे 3 मायनस मायनस +2 इज इक्वल टू आन्सर किती बनलं इथे, 5 बनलं बघा. किती बनलं इथे, 5 बनलं. चालेल, या ठिकाणी किती बनला, 5 बनला. आता पहिलं पुढचं काम काय आहे आपलं, आता पुढचं काम काय बाळांनो आपलं, आता पुढचं काम जर आपण पाहिलं, तर माझं पुढचं काम आहे, मला या ठिकाणी 1 आणायचं आणि या ठिकाणी 0 आणायचं. पुन्हा R2 मध्ये चेंज करूयात आपण, ठीक आहे ना. तर मला सांगा पुन्हा आपण काय करू, R2 मध्ये चेंज करूयात. तर मला सांगा अप्लाय करणार ऑपरेशन काय आहे ते ऑपरेशन, R2 चेंजेस टू, ठीक आहे ना. आता बघा इथे सर, इथे R2 ची व्हॅल्यू किती पहा, इथे R2 जर तुम्ही पाहिला इथे 5 आहे, वर किती बाळांनो, ठीक आहे ना. तर R2 करतो, नंतर बघा इथे किती आहे, 5 आहे. इथे बघा इथे -1 आहे आणि इथे 5 आहे. जर मी इथे 5 आणला, इथे 5 आणला आणि यांची ऍडिशन केली, तर हा काय बनतो, -5 + 5 बनतो, +5 - 5 0, आणि मला इथे 0 आणायचा आहे बेटा, इथे मला 0 आणायचा आहे, त्या ठिकाणी मला 0 आणायचा आहे. म्हणजे मी काय करणार पाहून घ्या, इथे R2 जसा आहे तसा, R2 ची व्हॅल्यू 5 आहे, ते करणार मी प्लस, आणि काय करणार मी 5 ऑफ R1 करतो. म्हणजे पहिल्याला मी काय केलं, R1 नी मल्टिप्लाय केलं. जसं मी इथे R1 नी मल्टिप्लाय केलं, तर काय बनते ऍडिशन, तुमचं सोल्युशन पाहून घ्या एकदा. तर इथे A चेंजेस टू, R1 जसा आहे तसा 1 -1, इथे बनणार 0. अरे 1 आणायचा का, ओ माय गॉड, सॉरी 1 आणायचा बा, 0 नाही आणायचा मला, इथे 1 आणायचा आहे, ठीक आहे ना. तो ऑपरेशन मला चेंज करावं लागेल, ठीक आहे ना बाळ. 1 नाही 0 आणायचं, 0 नाही आपल्याला 1 आणायचा आहे, ठीक आहे. आय एम रिअली सॉरी, मला वाटलं 0 आणायचा, ठीक आहे. या ठिकाणी 1 आणायचा. मग सरळ 5 ने डिवाइड मारू आपण, ठीक आहे ना. तर काय ना मला सांगायचे पटकन, R2 चेंजेस R2 डिवाइडेड बाय 5 करतो ना बेटा मी, याला सरळ सिंपल मुद्दा, जास्त काही ताण घ्यायची गरज नाही. म्हणजे काय नाही ती मला सांगा, इंटरचेंजेस टू 1 -1 0, आणि इथे बनला 1, हे किती बनला, 1 बनला. आता एक काम करा, R1 मध्ये चेंज करायचं मला, काय करायचं मध्ये, R1 चेंजेस टू R1, इथे बघा इथे किती आहे, -1, इथे किती आहे, +1. तर एक काम करा, दोघांची ऍडिशन करा, काय ना ऍडिशन मध्ये मला सांगा बरं इथं पटकन फास्ट मध्ये, R1 नंतर प्लस इथे R2 करतो, म्हणजे A चेंजेस टू काय भेटते कहाणी बघा इथे. जर तुम्ही पाहिलं तर हा 0 आणि 1 जसा आहे तसा, या ठिकाणी 1 ऍज इट इज, +-0 बनला इथे. रिक्वायर्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स 1001 वाली ही माझी काय भेटली मला इथे, आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटलेली मला. तर अशा फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन्स काय होतात आपल्याकडं सॉल्व्ह केले जातात. अपेक्षा करतो की आयडिया पूर्ण क्लिअर झाल्या असतील, ठीक आहे ना. हा वाला क्वेश्चन व्हेरी IMP मध्ये घ्यायचा बाळांनो, पेपरला येऊ शकतो, त्यामुळं हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट काळजीपूर्वक करून घ्या. काळजीपूर्वक जर तुम्ही करसाल, तुम्हाला सगळे आयडिया काय होतील बाळांनो याच्यामध्ये क्लिअर होतील. चालेल बाळ, ठीक आहे. तर अशा फॉर्मॅटमध्ये या कंडिशन्स मध्ये क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. अपेक्षा करतो प्रत्येकाला कंडीशन समझले असतील, ठीक है ना. तो आज के लिए बस इतना ही काफी है. नेक्स्ट क्लास में अपन न्यू आइटम सीखेंगे, ठीक है ना. तो थैंक यू सो मच, मिलते हैं नेक्स्ट क्लास में, दुआ में याद रखना.